शासकीय आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या गोवर्धन डेअरीच्या सुगंधी दुधाच्या टेट्रा पॅकमध्ये आळ्या आढळून आल्याचा अहवाल मुख्याध्यापकांनी प्रकल्प कार्यालयाला सादर केल्याने खळबळ उडाली आहे। याबाबत प्रकल्प अधिकारी यांनी या पॅकेटची तपासणी करण्याचे पत्र अन्न व औषध प्रशासन विभागाला दिले, परंतु या आळ्या सापडलेली पॅकेट या ठिकाणाहून परस्पर गायब करण्यात येऊन त्या जागी दुसरेच पॅकेट तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी केला आहे। याबाबत सविस्तर चौकशी करण्याची मागणी त्यांनी प्रकल्प अधिकारी यांच्याकडे केलेली आहे। यावेळी प्रकल्प कार्यालयामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी गोवर्धन अर्थात पराग कंपनीच्या सीलबंद टेट्रा पॅकमध्ये सूक्ष्म स्वरूपात आळ्या असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले। शासनाने प्रति लिटर तब्बल 132 रुपये खर्च करून आदिवासी आश्रमशाळेतील मुलांना हे सुगंधी व पौष्टिक दूध देण्याचे कंत्राट मंचर येथील गोवर्धन अर्थात पराग डेअरीला दिलेले आहे। आळ्या सापडल्याची बाब समोर आल्यानंतर गोवर्धन डेअरीने हा प्रकार खोटा असल्याचा दावा करून कंपनीची बदनामी करणाऱ्यांवर अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचे पत्रकाद्वारे स्पष्ट केले होते, परंतु या दुधामध्ये आळ्या असल्याचे आश्रमशाळेतील मुख्याध्यापक व अधीक्षक यांनीच जाहीर केल्याने गोवर्धन कंपनीची अडचण वाढली असून शासन काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले। जुन्नर टाइम्स, घोडेगाव। सुरुवातीला आपण काढले होते ना बाहेर तुमच्या केबिन मध्ये आम्ही आले ते आपण बोललो तुमच्या केबिन मध्ये ते काय कॅमेरा सगळं दिसत माझे शेजारचे पॅकेट सिल्वरचे आपण त्याच्यात आळ्या निघल्या का नाही निघल्या एवढं सांग त्यात निघली हा बस हे म्हणतो यांच्या केबिन मध्ये आता जे शाळेत टेस्टिंगला गेले ते तुमच्या केबिन मधले गेले का मागच्या स्टोअर मधले गेले त्या स्टोअर मध्ये चांगला विषय आणि त्याच्यावर आमच्यावर 100 विश्वास ठेवायचा आम्ही सोडत नाही सांगा काय होईल मला लगेच सांगितलं मी लगेच अधीक्षकांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं काय ते बघा तर तोंडी पण नाही सांगितलं लगेच मी सूचना काढली लगेच तात्काळ त्याच्यावर त्यांनी सही केली बरोबर नाही, पण त्यांनी काय केलं त्यांची कार्यवाही केली म्हणजे त्यांनी करायला पाहिजे होती अधीक्षकांनी बरोबर ती केली नाही। त्याच्यानंतर दुसरा दिवस काय ती साप्ताहिक सुट्ट्या त्यामुळे पण त्यांनी काय केलं त्यांची कार्यवाही केली म्हणजे त्यांनी करायला पाहिजे होती अधीक्षकांनी बरोबर ती केली नाही। त्याच्यानंतर दुसरा दिवस काय ती साप्ताहिक सुट्ट्या त्यामुळे तो माणूस तिथं थांबला आणि म्हणून मी शनिवारी 3 तारखेला काय केलं कमिटी आहे शाळेची काही केलेलं नाही, म्हणून आपण स्वतः जाऊन पाहावं काय परिस्थिती म्हणून मी तिथे गेलो। मग ते सगळे पॅकेट सॉर्टिंग केले बाजूला, ते केल्यानंतर ती भिंतीची बाजू आहे ते एका वेळ ठेवले होते आणि जे खालचे बॉक्स आहे ना ते 4-5 बॉक्स जे आहे ते उंदराणी साईडला कुरतडलेले दिसले। तिथले जे परिसरातले बॉक्स आहेत त्याच्या जवळ वरचे त्याच्यात नव्हते बरोबर नाही, पण खालची जे होते ना तिच्या मात्र परिसरातले त्या बॉक्समध्ये आळ्या होत्या। त्या दुधाचा प्रचंड होत्या त्या विषय नाही, पण बॉक्सच्या बाजूने पण त्या होत्या बरोबर की मग ते चांगल्या बाजूला गेले, बाहेरच्या बाजूला काढले तिथेच राहताच्या बाजूला काढले आणि चांगले बाजूला काढले आणि त्याच्यानंतर मी या साहेबांना अहवाल द्यायलाच बसलो येऊन कार्यालयात। मग तेवढ्यात हे आले आपले प्रवीण आणि त्याच्यानंतर मग तिकडे जाऊन ते चेक केलं, मग ते फोडले म्हणजे त्याचे ते त्यांनी पण काय केले त्यांनी दुसऱ्याचा बॉक्स माझा पण घेतला बरोबर जो चांगला बॉक्स होता दुसऱ्याचे वरती जे काढले आपण त्याच्या एका याच्यामध्ये सूक्ष्म स्वरूपात सापडले। हेच माझं वक्तव्य आहे अजून पण बरोबर आहे, त्याच्यात काही चेंज नाही चेंज होणार नाही होणारच नाही आणि त्याच्यानंतर तू तुम्ही आल्यानंतर जे केलं तिकडे त्याच्यात निघाले सांगतो ना तिकडे गेल्यानंतर तुम्ही काय म्हटलं बा तिथलं पण आपण चेक केलं तिकडे आले नाही तुमच्या केबिन मध्ये निघल्या का नाही म्हणतो ना मी निघल्या का नाही एवढं ना आमचं म्हणणं आहे इथलं सॅम्पलिंग करायला पाहिजे होतं कारण वेगवेगळ्या बॅगचा माल होता।